मी स्वप्नील. गावात माझे कपड्यांचे मोठे दुकान होते. इंदोर शहर आमच्या गावापासून आम्हाला जवळ पडत असल्या कारणाने इंदोरमध्ये कपड्यांचा खूप मोठा बाजार आहे. म्हणून मी माझ्या दुकानाचा माल घेण्यासाठी इंदोर या ठिकाणी आलो होतो. इंदोरला माझे लहान मामा राहत होते. माझे मामा हे सिक्युरिटीचे काम करायचे. त्यांचे 3 शिफ्टमध्ये काम असायचं. म्हणजे एका आठवड्यात सकाळी शिफ्ट, दुसऱ्या आठवड्यात दुपारची शिफ्ट आणि परत तिसऱ्या आठवड्यात त्यांची रात्रीला शिफ्ट असायची. माझ्या मामाची परिस्थिती अगदी गरिबीची असल्या कारणाने त्यांना लग्नासाठी मुलीही लवकर मिळत नव्हत्या. माझ्या मामीच्या शरीरावर पांढरे चट्टे असल्या कारणाने मामांनी मामीशी लग्न केलं होतं. मामी दिसायला अगदी सुंदर व गोड होत्या. मामाचे वय सध्याच्या घडीला 33 वर्ष व मामीचे वय 24 वर्ष होते. तरी मामी मामांसोबत ॲडजस्ट करून आपला संसार थाटत होती. मी जसजसा मामांच्या घराजवळ पोचू लागलो तेव्हा मला दिसले की मामाच्या घराच्या ओट्यावर मामीसोबत काही बायका बसलेल्या होत्या. जशी ही मामींची नजर माझ्यावर पडली तशीच मामी आपल्या जागेवर उभी राहून माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली आणि म्हणाली, अरे स्वप्निल, तुम यहाँ फोन भी नहीं किया, ऐसे अचानक यहाँ आने का कैसे प्लान किया? तेव्हा मी मामींना म्हणालो, मामी, मैं अपने दुकान का माल बुक करने के लिए यहाँ आया था और कोई ना कोई शिफ्ट मामा की ड्यूटी चल रही होगी, इसलिए मैंने बिना फ़ोन किए यहाँ आना उचित समझा. नहीं तो मुझे लेने के लिए मामा भागदौड करके बस स्टँड पोहोच जाते. पहिल्यापेक्षा मामी अतिशय सुंदर दिसत होत्या. अगोदर फार बारीक होत्या. आता त्यांचे शरीर अगदी गुडगुडीत दिसत होतं. मामाच्या लग्नाला 5च महिने झाले होते. मामांनी या 5 महिन्यात मामीला भरपूर चांगले पदार्थ खाऊ घातले असावेत असे मला वाटत होते. मामीचं माझ्याशी बोलणं झाल्यानंतर त्या ठिकाणी बसलेल्या सर्व बायका आपापल्या घरी निघाल्या. तेव्हा लागलीच मामींनी मला घरात बोलावले. मामाचे घर अगदी लहान होते. ते 2च जण राहत असल्या कारणाने मामा हे भाड्याच्या घरात राहत होते. घरात आल्यानंतर मी मामीच्या घराला न्याहाळू लागलो. घर जरी लहान असले तरी आतून फार सुंदर होते. तेव्हा मामीच्या आवाजावर मी भानावर आलो आणि मामी मला म्हणाल्या, अरे स्वप्निल, मैं तुम्हारे लिए पानी गरम कर देती हूँ, तुम तयार हो जाओ. सकाळचे 10 वाजले होते. मी घरून 5 वाजेला निघालो होतो. आंघोळ केल्यानंतरच मला बरं वाटणार होतं. म्हणून मी मामींना म्हणालो, ठीक आहे मामी, मैं अभी नहा लेता हूँ. आणि खांद्यावर टांगलेली बॅग मी खाली ठेवली आणि काही वेळ पाणी गरम होस्तोवर मी खुर्चीवर बसलो आणि बसल्या बसल्या माझं लक्ष एका ठिकाणी गेले. घरात एक बारीक दोरी कपडे वाळण्यासाठी बांधलेली होती. त्या दोरीवर फक्त मामींचेच कपडे टांगलेले होते आणि त्या कपड्यांमध्ये 2 असे लहान कपडे होते की त्यांचे आकर्षण मला जास्त ओढत होतं. ते कपडे मामींच्या आतले कपडे होते. मी त्यांच्याकडे एकटक पाहत होतो. तेव्हाच मामींच्या आवाजावर मी परत भानावर आलो आणि मामी मला म्हणाल्या, स्वप्निल, मैंने आपके लिए पानी डाल दिया है, नहाने के लिए जल्दी से आ जाओ. आणि मी त्या ठिकाणून नजर वळवली आणि आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलो. बाथरूम अगदी लहान होते, पण एक माणूस कम्फर्टेबली आंघोळ करू शकेल एवढी जागा त्या ठिकाणी होती. मी टॉवेल टांगण्यासाठी हँगर शोधत होतो. तेव्हाच त्या कपड्यांच्या आतून एक कपडा दारावरून खाली निसटला. तो मामींचा आतला कपडा होता, पण बाहेर टांगलेल्या कपड्यापेक्षा हा कपडा जास्तच अट्रॅक्टिव्ह आणि फॅशनेबल होता. म्हणून मी त्याला उचलून आपल्या हातात घेतला आणि त्याच्याकडे मी पाहू लागलो. त्यावेळेस मला त्याचं आकर्षण जास्तच वाटू लागलं होतं. माझे जरी कपड्यांचं दुकान असलं तरी असा माल मी दुकानात ठेवत नव्हता, कारण माझ्याकडे फक्त मेन्स वेअरचे कपडे मी ठेवायचो. पण स्त्रियांनाही असे कपडे लागतात याबद्दल मला कल्पना नव्हती. म्हणून मामींबद्दल आणि तिच्या कपड्यांबद्दल माझं आकर्षण त्या क्षणाला जास्तच वाढू लागलं होतं. मी आंघोळ करून जेव्हा बाथरूममधून बाहेर आलो तेव्हा मामी माझ्यासाठी चहा बनवत होत्या आणि मला म्हणू लागल्या, स्वप्निल, जल्दी से कपडे पहन लो, चाय तयार है. ठीक आहे मामी, असं म्हणून मी फटक्यात तयार झालो आणि केस विंचरण्यासाठी मी लहान आरसा घेऊन खुर्चीवर बसलो. तेव्हाच मामींनी माझ्यासाठी चहा माझ्यासमोर असलेल्या लहान टेबलावर ठेवण्यासाठी त्या खाली वाकल्या. तेव्हा अचानक माझं लक्ष मामींच्या त्या ठिकाणी गेले. ते इतके सुंदर व नाजूक
त्यावेळेस मला दिसत होते. त्यांना पाहून त्यांना स्पर्श करण्याची उत्कंठा माझ्या मनात निर्माण झाली. मामींच्या शरीरावर पांढरे डाग असल्याकारणाने मामाने मामीशी लग्न केले होते. पण त्या ठिकाणी पाहिल्यानंतर मला कोणताच डाग त्यांच्या शरीरावर दिसला नव्हता. जेवढी मामी बाहेरून सुंदर दिसत होती, तेवढीच आतून सुद्धा सुंदर होती. मामीही चहाचा कप हातात घेऊन माझ्यासमोर चहा पिण्यासाठी बसल्या. तेव्हा मी मामींना विचारले, मामी, मामा कब तक आएंगे? आपकी ड्यूटी खत्म करके. त्यावर मामी म्हणाल्या, आज तो सुबह से ही गए हैं, 3 साढ़े 3 बजे तक घर आएंगे, क्योंकि इस सोमवार से उनका सुबह का शिफ्ट शुरू हुआ है. तेव्हा मामी मला म्हणाल्या, स्वप्निल, तुम खाने में क्या खाओगे आज? मामी, आपको जो अच्छा लगता है वही बना दो. ऐसे भी मुझे खाने में मीठी चीज़ें पसंद नहीं है. कुछ सादा सिंपल ही खाना बनाना. तब तक मैं मार्केट जाके अपना माल बुक करके आता हूँ. तेव्हा मामी मला म्हणाल्या, अरे तुम्हारे मामा का तो आने दो, दोनों साथ ही चले जाना. तेव्हा मी मामींना म्हणालो, नहीं मामी, मेरी व्यापारी से बात हो गई है, उसने माल निकाल के भी रखा है, बस जाके पैसे ही देने हैं मुझे. और जो दूसरे व्यापारी है वो 2 दिन के बाद आने वाले हैं, उनके पास बच्चों के कपड़ों का माल है मेरा. जब वो आएंगे तब मामा और मैं उनसे मुलाकात करने जाएंगे. असं म्हणून मी बाजारात जाण्यासाठी निघालो आणि घराकडे मामी आमच्या स्वयंपाकाचे नियोजन करण्यासाठी लागल्या. दुपारी बरोबर 2 वाजेला मी मामांच्या घरी येऊन पोचलो. सर्व सामान हा कुरिअरनेच गावाकडे येणार होता. मी घरात दिसल्यावर मामी मला म्हणाल्या, स्वप्नील, मुंह हात धो लो, खाना तयार है. मी तोंड हात धुवून जेवणासाठी चटईवरच बसलो. तेवढ्यात मामींचा मला आवाज आला, अरे स्वप्नील, थोड़ा यह आना, वह डब्बा नीचे उतारना था मुझे. मी लागलीच किचनमध्ये जाऊन मामींना विचारू लागलो, बताओ मामी, कौन सा डब्बा नीचे उतारना है? बीच वाला. उसमें क्या है मामी, जो आप उसको नीचे उतार रहे हो? स्वप्निल, मैंने गर्मी के दिनों में अच्छे पापड़ बनाए थे, आप खाओगे तो बस मेरा ही नाम लेते रहोगे. इतने बढ़िया पापड़ मैंने बनाए हैं, आपके लिए फ्राई करने के लिए मैंने सोचा है, इसलिए नीचे उतरवा रही हूँ. तो पापडाचा डबा वरच्या माळ्यावर ठेवला होता, म्हणून स्टूल घेऊन तो डबा उतरवण्यासाठी मी उभा राहिला. डबा पूर्ण भरलेला असल्याकारणाने तो जड होता. मामी, अभी तक इसमें से कोई पापड़ आपने इस्तेमाल नहीं किया है क्या? कितना भारी डब्बा है. तेव्हा मामी मला म्हणाल्या, अरे स्वप्निल, कोई मेहमान आते हैं तभी मैं निकालती हूँ, और तुम्हारे मामा को तो मेरे हाथ की कोई चीज़ अच्छी लगती ही नहीं. मी डब्बा आपल्या दोघं हातात घट्ट पकडला आणि त्याला खाली उतरवला. त्यातून मामींनी 20-25 पापडं काढून घेतले आणि डब्बा परत ठेवायला लावला. मी डब्बा घेऊन स्टूलवर चढलो आणि अचानक माझे शरीराचे संतुलन बिघडले आणि माझा पाय स्टूलवरून निसटला आणि डायरेक्ट डब्यासकट मी मामींच्या अंगावर येऊन पडलो आणि मामींचे ते कापसासारखे लागणारे माझ्या छातीखाली आले. माझी नजर अजूनही मामींच्या चेहऱ्यावर होती आणि मामीही माझ्याकडे एकटक पाहू लागली होती. डब्यातील अर्धे पापड हे घरात पसरलेले होते. काही वेळानंतर मामींच्या तोंडातून मा, मेरी कमर हा शब्द बाहेर आला आणि मी लागलीच भानावर आलो आणि मामींच्या अंगावरून उठून मी उभा राहिलो आणि मामींना विचारू लागलो, मामी, आपको लगा तो नहीं? नहीं स्वप्निल, मुझे तो कहीं नहीं लगा, बस मेरी कमर थोडी दब गई तो दर्द हो रहा है. आम्ही दोघांनी मिळून घरात पसरलेले पापड गोळा करून डब्यात भरले आणि तो डबा वर न ठेवता मामींनी खालीच राहू दिला. त्यानंतर मामींनी आम्हा दोघांसाठी पापड फ्राय केले आणि आम्ही दोघं जेवणासाठी बसलो. असेही मामा ड्युटीवर सकाळी टिफिन घेऊनच जात होते. जसे आमचे दोघांचे जेवण झाले तेव्हा मामी हात धुण्यासाठी उठल्या. मामींच्या कमरेला फार त्रास होत होता, ते त्यांच्या चेहऱ्यावरूनच दिसत होते. तेव्हा मी मामींना म्हणालो, काफ़ी दर्द हो रहा होगा ना मामी तुम्हें, चलो मैं तुम्हें मलम लगा देता हूँ. त्यावर मामी मला म्हणाल्या, नाही स्वप्नील, ठीक हो जाएगा, ज़्यादा नहीं लगा है. मला माहिती होते मामी मला नाहीच म्हणणार होत्या, पण तरीही मी जबरदस्तीने मामीचा हात धरून त्यांच्या कमरेला बाम लावण्यासाठी त्यांना रूममध्ये घेऊन आलो आणि त्यांच्या कमरेला बाम लावू लागलो. बाम लावत असताना जसजसा माझ्या हाताचा स्पर्श मामीच्या कमरेला होत होता, तसतशा माझ्याही शरीरात तरंग उडू लागल्या होत्या. मामींची पाठ अतिशय सुंदर होती.
मामींच्या पाठीला बाम लावून आता त्यांना बरं वाटू लागलं होतं. काही वेळात मामाही घरात आले होते. मामांनी मला बघितल्यावर त्यांना फार आनंद झाला होता आणि माझ्याकडे पाहिल्यावर मामांनी मला विचारले, अरे स्वप्नील, तुम कब आए बिना बताए ही? त्यावर मी मामांना म्हणालो, अरे मामा, आप ड्यूटी पे बिजी रहते हैं, इसलिए मैंने आपको फ़ोन नहीं किया था. चलो अच्छा हुआ, ऐसे भी कई दिनों से हमारे यहाँ कोई मेहमान ही नहीं आया था. तुम आए तो घर भरा भरा लग रहा है. एवढं बोलून मामा फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेले आणि मी मामींना विचारू लागलो, अभी कैसी है मामी आपकी कमर का दर्द? त्यावर मामी मला म्हणाल्या, स्वप्नील, तुम्हारे हाथों में तो जादू है. तुम्हारे हाथों का स्पर्श होते ही दर्द गायब हो गया. तेवढ्यात मामाही फ्रेश होऊन बाहेर आले आणि मी व मामा आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्यानंतर आराम करण्यासाठी मी व मामा त्यांच्या बेडरूममध्ये गेलो. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही निवांत झोपलो. झोप शांत लागल्यामुळे संध्याकाळी उठल्यावर मला फार फ्रेश वाटत होते. म्हणून मी व मामा इंदोरच्या बाजाराच्या हालचाल पाहण्यासाठी बाहेर पडालो. इंदोरचे मार्केट हे बाकी मार्केटपेक्षा स्वस्त व चांगल्या क्वालिटीचे आहे. या ठिकाणी आम्हाला कोणत्याही वस्तू वाजिब दाममध्ये आणि जास्त मुनाफा देणाऱ्या असतात. या गोष्टीची कल्पना मामांनाही होती. संपूर्ण बाजार फिरवून आम्हाला 8 वाजले होते. त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. घरी येऊन मामी स्वयंपाक तयार करूनच ठेवला होता. घरात आल्या आल्या मामी आम्हाला म्हणाल्या, आप दोनों मुंह हाथ धो लो, मैं आपके लिए खाने की प्लेट लगाती हूँ. जेवण झाल्यानंतर काही वेळ मी मोबाईल पाहू लागलो. मामांची शिफ्ट सकाळची असल्यामुळे मामांना लवकर उठावे लागत असे, म्हणून मामा लवकर झोपले होते. मामी अजूनही स्वयंपाकघरात भांडी आवरत होती. आता रात्रीचे 10:30 वाजले होते. माझी झोपण्याची सोय मामींनी पुढच्याच हॉलमध्ये लावली होती. जेव्हा मामी त्यांच्या बेडरूममध्ये जात होती तेव्हा मी त्यांना परत विचारले, मामी, आपका दर्द कैसा है अभी? त्यावर मामी मला म्हणाली, दर्द तो बिलकुल गायब ही हो गया. एवढं बोलून मामी झोपण्यासाठी त्यांच्या रूममध्ये गेल्या. दुपारी चांगली झोप झाल्यामुळे मला अजूनही झोप लागत नव्हती. रात्रीचे 12 वाजले होते. मामा व मामींना वाटले की मी बाहेर झोपला असावा, पण मला अजूनही झोप लागत नव्हती आणि त्याच वेळेस त्यांच्या रूममधून मला कुजबुज करण्याचा आवाज ऐकू आला. ती कुजबुज जास्तच वाढू लागली होती. असं वाटत होते की मामा आणि मामींचे भांडण होत आहे की काय. आणि त्या क्षणाला त्यांच्या रूमच्या दाराचा आवाज मला ऐकू आला आणि मी मुद्दामून डोळे लावून झोपण्याचे नाटक करू लागलो. मामी या संतापात त्यांच्या रूममधून बाहेर आल्या आणि किचनमध्ये जाऊन त्या पाणी पिऊ लागल्या. त्यांनी जेवढून माझ्या चेहऱ्याकडे पाहिले. त्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी आपले कपडे काढून त्या आंघोळीसाठी जाऊ लागल्या. एवढ्या रात्री ते पण थंड पाण्याने त्या आंघोळ करत होत्या. माझ्या डोक्यात एकच प्रश्न पडू लागला होता की एवढ्या रात्रीसुद्धा मामी आंघोळ करतात, पण त्यांना अशी गरज का भासली असावी. काही वेळानंतर मामी बाथरूममधून बाहेर आल्या आणि त्याच ठिकाणी असलेले कपडे त्यांनी घातले आणि ते आपल्या रूममध्ये गेल्या. पण मामी असं का करत होत्या ते मला समजायला काहीच मार्ग नव्हता. सकाळी मामा लवकर उठून आपल्या ड्युटीवर गेले होते आणि मी थोडा उशिरा उठलो होतो. मी पाहिले तेव्हा मामी घरात दिसत नव्हत्या. त्यामुळे मी तोंडाला पाणी मारण्यासाठी बाथरूमच्या दिशेने निघालो. ज्यावेळेस मी बाथरूमचा दार आतल्या बाजूने ढकलला त्यावेळेस समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच हादरली. समोर मामी अशा अवस्थेत उभ्या होत्या त्याची कल्पना मी कधी केली नव्हती आणि त्यांचे ते दृश्य पाहून मी फटक्यात दार लावून बाहेर आलो आणि मामींबद्दलच विचार करू लागलो, कारण मी अजूनपर्यंत कोणत्याही मुलीला किंवा स्त्रीला अशा अवस्थेत पाहिले नव्हते. मामींचे ते सुंदर रूप वारंवार माझ्या डोळ्यासमोरच फिरू लागलं होतं. काही वेळानंतर मामी या बाथरूममधून बाहेर आल्या आणि रूममधील असलेल्या दोरीवर त्यांचे आतले कपडे घेऊन त्या फटक्यात आपल्या रूममध्ये गेल्या. माझं पूर्ण लक्ष मामींवरच होतं. काही वेळात मामी या गाऊन घालून त्यांच्या रूममधून बाहेर आल्या आणि मामींची मी माफ़ी मागितली. मामी, मुझे पता नहीं था कि बाथरूम में आप हैं, क्योंकि जब मैं नींद से उठा तब आप मुझे नज़र नहीं आई, इसलिए मुझे लगा कि आप कहीं बाहर गई होंगी, तभी मैंने बाथरूम का दरवाज़ा
अंदर की ओर ढकेला और सामने मुझे आप नजर आई. त्यावर मामी मला म्हणाली, कोई बात नहीं स्वप्निल, हो जाता है गलती से. मुझे तुम्हारी इस हरकत से बिल्कुल भी बुरा नहीं लगा, मगर मामी मुझे आपसे एक बात कहनी है. त्यावर मामी मला म्हणाली, बोलो स्वप्नील, क्या बात है. मामी माझं अंथरूण उचलत असताना माझे शब्द ऐकत होती. तेव्हा मी मामींना सांगू लागलो, मामी आप इतने रात को नहाने क्यों गई थी. माझ्या तोंडातून असे शब्द ऐकल्यावर मामींनी आपल्या हातातून अंथरूण खाली सोडले आणि माझ्याकडे एकटक नजरेने पाहू लागली. इसका मतलब स्वप्निल आपने सब कुछ देख लिया. हाँ मामी, जब आप रूम से बाहर आई तब से मैं आपकी तरफ ही देख रहा था. जब तुम्हारी शादी हो जाएगी ना स्वप्निल, तब तुम्हें इस नाणे के चक्कर के बारे में पता चलेगा. मामी काय सांगणार होत्या मला काहीच कळत नव्हते. तेव्हा मी मामींना विचारले, मामी शादी के बाद पता चलेगा मतलब शादी होने के बाद रात को नहाना पड़ता है क्या. त्यावर मामी मला म्हणाल्या, नहीं स्वप्निल, शादी करना मतलब पति पत्नी होना ऐसा नहीं रहता. जिस लड़की को हम अपने घर में लेके आते हैं उसकी सभी चीज़ें, खुशियाँ, उसको क्या चाहिए क्या नहीं, हमें ज़रूर जान लेना चाहिए. शादी करना मतलब दो आत्माओं का मिलन संबंध रहता है. हर पति ने अपनी बीवी की खुशियों में शामिल होना चाहिए, उसके दुख में शामिल होना चाहिए, तभी वह अच्छा रिश्ता कहलाता है. शादी मतलब अपने वंश को आगे बढ़ाना ऐसा बिल्कुल नहीं होता. अपने साथ जो लड़की पूरी ज़िंदगी गुजारने आई है उसकी खुशियों को भी जानना ज़रूरी होता है. मामींचं म्हणणं मला अजिबात कळत नव्हतं, म्हणून मी मामींना सांगू लागलो, मामी आप सीधे भाषा में बताओ आप क्या कहना चाहती हो. तेव्हा मामींनी मला सगळं सांगितलं. देखो स्वप्निल, तुम्हारे मामा की उम्र 33 साल है और मेरी 24 साल. जितनी खुशी मैं उनसे चाहती हूँ उतनी खुशी वो मुझे नहीं दे पाते, इसलिए मुझे पूरी रात नींद नहीं आती. मैं उनके प्यार के लिए रात भर तड़पती रहती हूँ, इसलिए मुझे रात को ठंडे पानी से नहाना पड़ता है. त्यावर मी मामींना म्हणालो, मामी रात को ठंडे पानी से नहाने के बाद आपका प्यार पूरा हो जाता है. त्यावर मामी मला म्हणाली, अरे बुद्धू, प्यार पूरा नहीं होता, प्यार को ठंडा करना पड़ता है. ऐसे हर दिन मुझे रात को नहाना पड़ता है. त्यावर मी मामींना म्हणालो, यह प्यार हर पति को अपनी बीवी को देना चाहिए शादी के बाद. त्यावर मी मामींना म्हणालो, बिल्कुल बिना प्यार की शादी असंभव है. एक साथ नहीं रह सकते बिना प्यार के पति पत्नी. मी मामींना विचारले, फिर इस प्यार की पहल पहिले कौन करता है. त्यावर मामी मला सांगू लागल्या, सबसे पहले प्यार की पहल पति ही करता है. हर लड़की शादी के बाद अपने पति का इंतज़ार रूम में करती है और दोनों एक दूसरे से पूरी ज़िंदगी भर के लिए प्यार करते हैं और एक दूसरे के प्यार में खो जाते हैं. मामींचे म्हणणे आता मला समजू लागले होते. तेव्हा मी मामींना विचारले, तो इसका मतलब मामी आपको मामा से जो इच्छाएं है वो मामा आपको दे नहीं पा रहे. त्यावर मामी म्हणाल्या, हमारे बीच उम्र का गैप काफ़ी ज़्यादा है, कुछ सालों के बाद तुम्हारे मामा भी बुढ़ापे की लाइन में आ जाएंगे. मामी माझ्याशी बोलत असताना मामींचा पदर अचानक खाली निसटला आणि ज्या दृश्याची मी डोळ्यांसमोर कल्पना करत होतो त्याचे मला साक्षात दर्शन झाले. मी त्याच्याकडे भरभरून पाहू लागलो होतो. मामींनाही कळाले होते की मी कोणत्या ठिकाणी पाहत आहे. तेव्हा मामी मला म्हणू लागल्या, तुमने उस चीज़ के बारे में कभी सोचा है जो तुम देख रहे हो. तेव्हा मी मामींना म्हणालो, मामी मैंने अभी तक खाली देखा है, उसको महसूस नहीं किया. तेव्हा मामी मला म्हणाल्या, इसका मतलब तुम्हें महसूस करना है. तेव्हा लागलीच मामींनी आपल्या दोघा हातात माझा चेहरा पकडला आणि मला म्हणू लागल्या, हर पति की क्या जिम्मेदारी होती है शादी के बाद, आज मैं तुम्हें बताती हूँ स्वप्निल. मामींनी आपले ओठ हळूहळू माझ्या ओठांजवळ आणले. मामींचा श्वास आणि माझा श्वास आम्हा एकमेकांना स्पर्श करू लागला होता. माझं लक्ष मामींच्या त्या गुलाबी ओठांवरच होतं. हळूहळू मामींनी पुढाकार घेत माझ्या ओठांचा रस तब्बल 10 मिनिटापर्यंत चाखला आणि मग आम्ही एकमेकांवर असं भरभरून प्रेम केलं की कपडे काढून सुद्धा आम्ही घामाने ओली चिंब ओसतोवर आम्हाला भान राहिले नाही. भरपूर दिवसानंतर मामींना माझ्यामुळे शांतता मिळाली होती. जोपर्यंत मामा ड्युटीवरून येत नाही तोपर्यंत मामींना मी 3-4 वेळेस भरभरून प्रेम केले होते. आता मामींचं माझ्याबद्दल आकर्षण जास्तच वाढलं होतं. मामींना मला सोडायची अजिबात इच्छा होत नव्हती. आता रात्री
मामींना मामांची सुद्धा गरज भासत नव्हती. मामा झोपले की मामी आणि मी रात्रभर भरभरून प्रेम करायचो. अशा प्रकारे लग्नानंतर नवऱ्याचे काय कर्तव्य आपल्या बायकोबद्दल असते ते प्रॅक्टिकली करून आणि शब्दांनी सुद्धा मामींनी मला सांगितले होते.